दिनकर, श्यामला, हा काय प्रकार आहे? हे काय चाललंय? एक मोठी रेकॉर्ड टप दिशी खालच्या फिरत्या तबकडीवर पडली. तो हात पुढे येऊन रेकॉर्डवर टेकला आणि रेडिओतून गाण्याचे सूर यायला लागले. मामनजी नवलानं आणि अविश्वासानं त्या यंत्राकडे आणि रेडिओकडे पाहतच राहिले. कमाल आहे, खरोखर कमाल आहे. गौरी गणपती समोर जसा एखादा छानसा देखावा मांडलेला असावा आणि एखाद्यानं त्या खालचा जाजमच खस दिशी ओढून घ्यावं की त्या देखाव्याची कशी उलथापालथ होईल, वाताहत होईल. मला अगदी तसंच वाटत होतं. हे मी काय ऐकत होते? साडेनऊच्या सुमारास घरात आम्ही फक्त चौघच उरलो. मामनजी, सासूबाई, हे आणि मी. मधुचंद्रासाठी बाहेरगावी एखाद्या लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान अशा ठिकाणी नवविवाहितांनी 3-4 दिवसांकरता जाण्याची पद्धत तेव्हा तितकीशी रूढ झाली नव्हती. तेव्हा तो प्रश्नच नव्हता. इतक्या लोकांच्या वर्दळीनंतर घर अगदी सुनं वाटत होतं. सगळीकडे दिवे जळत होते. खोल्यातून गालीचे सतरंज्या पसरल्या होत्या. त्यांच्यावर फुलं, अक्षता, पेढ्यांच्या पुड्यांचे कागद इत्यादींचा पसारा पसरला होता. आता कोणतीही आवराआवर नको, मामनजी म्हणाले. मनोरमा, चांगला फक्कड चहा कर आणि तुमच्या दोघींचाही इथेच घेऊन ये. सासूबाईंनी खूण करताच मी त्यांच्या मागोमाग गेले. मधल्या खोलीतून आम्ही उजवीकडच्या खोलीत आलो. ही तुमची खोली, सासूबाई म्हणाल्या. आमची खोली म्हणजे मी आणि हे. मनात काय काय विचार आले ते अजून चांगले ध्यानात आहेत, पण इतक्या वर्षांनंतरही ते कागदावर उतरवणं मला शक्य नाही. खोलीतला मोठा पलंग, भिंतीतलं आरशाच्या दाराचं मोठं कपाट, टेबल, खुर्ची एवढ्यावरून माझी ओझरती नजर गेली आणि मग मी सासूबाईंमागोमाग स्वयंपाकघरात गेले. मी करू का चहा? मी पुढे होऊन विचारलं. नको, तू जरा बस, दमली असशील, आता नुसती पहा, त्या म्हणाल्या. त्यांनी कप भरताच मी ते ओट्यावरच्या ट्रेमध्ये ठेवून ट्रे घेऊन बाहेरच्या खोलीत आले. आधी मामनजींना, मग ह्यांना, मग सासूबाईंना चहा दिला. ट्रेमध्ये एक कप उरला. श्यामला, मामनजी म्हणाले, तू ही घे, इथेच घे, खुर्चीवर बसून घे. आता तू या घरची सून झाली आहेस, जरा हक्कानं वावरायला शिक. त्यांनी कितीही आश्वासन दिलं तरी माझी अवस्था अवघडल्यासारखीच झाली होती. जन्मभराच्या सवयी अशा एका दिवसात लगोलग थोड्याच बदलतात. हे पहा, मामनजी म्हणाले. सध्या दिनकर समोरची खोली वापरतोय, पण पूर्वी तो एकटा होता तेव्हा ते ठीक होतं. इकडच्या 3 खोल्या माझ्या वापरासाठी आहेत, त्यात काही बदल शक्य नाही. पण आपल्याला आणखी जागा लागणार आहे. 1-2 वर्षात कदाचित नातवंड येतील. हे मी मनाशी मागेच ठरवलं होतं आणि त्याची तयारीही सुरू केली होती. माझ्या एका बिल्डर मित्राला वरच्या मजल्याचा प्लॅन काढायला सांगितलंय. खालच्यासारख्याच 6 खोल्या वर बांधू, म्हणजे जागेची अडचण कधी यायची नाही. प्लॅन पास झाला की महिन्याभरात बांधकामाला सुरुवात होईल. 6 महिन्यात बांधकाम पुरंही होईल, म्हणजे मग दिनकर आणि श्यामला यांना वरचा मजला वापरता येईल. आपल्याकडे पाहुणे येतच नाहीत, पण समजा कोणी आलंच तर त्यांच्यासाठीही वर खोल्या असतील. रूढ अर्थानं आत्मचरित्र लिहिण्यासाठी हा लेखन प्रपंच केलेला नाही. माझं आयुष्य समाजातल्या इतर हजारो स्त्रियांसारखंच सर्वसामान्य असतं, तर मग हे काही लिहावंच लागलं नसतं, पण ते तसं नाहीये, म्हणून हा प्रपंच. तेव्हा माझ्या वैवाहिक खाजगी आयुष्याबद्दल मी काहीच लिहिणार नाही. काही अतिशय सुखाचे तर काही अतिशय क्लेश, मनस्ताप देणारे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. तेव्हा माझाही त्याला अपवाद नव्हता, एवढं लिहिलं की पुरे. तेव्हा आमचं चौघांचं कुटुंब. मामनजी. सासूबाईंच्या सांगण्यावरून समजलं की कोर्टातला त्यांचा हुद्दा वरवर अगदी सामान्य वाटला तरी ती एक फार मोठ्या अधिकाराची जागा होती. मुख्य म्हणजे खूपसे निर्णय घेण्याची त्यांना स्वतंत्रता होती. सरकारी नोकरीत हे क्वचितच असतं. तेव्हा त्यांच्या वागण्यात एक अधिकारीपणा, कोणी त्याला अहमन्यताही म्हणेल, आला होता. त्यांच्या कला न घेण्याची सासूबाईंनी सवयच लावून घेतली होती. हा कमकुवतपणा नव्हता तर समजूतदारपणा होता. कारण रोजच्या घरच्या व्यवहारात सासूबाईंना अगदी संपूर्ण स्वातंत्र्य होतं. तेव्हा मामनजींच्या सकाळच्या चहाच्या, जेवणाच्या, संध्याकाळच्या खाण्याच्या वेळा पाळल्या गेल्या
बाहेरचे कपडे परीटघडीचे असले आणि त्यांच्याकडे कामानिमित्त येणाऱ्यांचं व्यवस्थित स्वागत झालं की त्यांच्या इतर कोणत्याही मागण्या नसत. आणि ते नोकरीत असताना घरात खूपच मंडळींचा राबता होता. दररोज संध्याकाळी 1-2 जण तरी भेटण्यासाठी येतच. या गाठीभेटी कशासाठी या संबंधात सासूबाईंनी सुरुवातीला मला काहीही सांगितलं नाही, पण पुढे ते बदलले. मामनजी निवृत्त झाल्यावर पहिले काही महिने त्यांना आणि म्हणून सासूबाईंनाही फार जड गेले. शेवटी मानमरातब सत्ता होती ती खुर्चीची होती. खुर्ची जाताना ते सर्व काही बरोबर घेऊन गेली. बंगल्याकडे चिटपाखरू फिरकेनासं झालं, पण शेवटी त्याचीही मामनजींना सवय करून घ्यावीच लागली. मग ते एका क्लबमध्ये जायला लागले. ते जवळजवळ शेवटपर्यंत जातच होते. सासूबाई लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं होतं आणि त्यांना दुसरे कोणीही नातेवाईक नव्हते. तेव्हा माहेरपणा या शब्दाला काही अर्थच राहिला नाही. 22-23 साली केव्हा तरी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी त्या 18 वर्षांच्या होत्या. मराठी 7 इयत्तांपर्यंत शिक्षण झालेलं. मराठी वर्तमानपत्र वाचता यायचं. नंतर त्यांनी खूप वाचन केलं. घरात पुस्तकांनी कपाटं भरलेली होती. आयुष्याला काहीतरी घाट द्यावाच लागतो, नाहीतर ते अगदीच दिशाहीन होईल. त्यांना माहेरपणाची माया सुख नव्हतं, तसंच सासूरवासाचा जाचही नव्हता. त्यांचं आयुष्य जगायला त्या स्वतंत्र होत्या आणि त्यांनी आयुष्याला स्वतःला सोयीस्कर असा घाट दिला होता. पण मामनजी आणि हे या 2 पुरुषांच्या जगात त्या अगदी एकट्या पडल्या असल्या पाहिजेत. त्या घरात मी आले आणि त्यांना एक सहचरी, कलेची उणीव भरून काढणारी कोणीतरी आल्याचं समाधान लाभलं. मलाही मातृप्रेमाचा अनुभव नव्हता. आमच्या दोघीत खरोखरच मायलेकींचंच नातं स्थापन झालं. आमच्या विवाहानंतर जवळजवळ 13 वर्ष 1967 मध्ये त्यांचं निधन होण्यापर्यंतची त्यांची वर्ष खरोखर सुखाची गेली. हे स्वतः त्यांच्याबरोबर मी 45 वर्ष संसार केला. सुरुवातीस संपूर्ण अनोळखी असणाऱ्याच्या स्वभावातले कंगोरे, गुणदोष इत्यादी समजायला काही वेळ जावाच लागतो. काही अनपेक्षित प्रसंगांच्या वेळी स्वभावातला एखादा छुपा पैलू नजरेसमोर येतो. एखाद्याच्या सहवासात इतका दीर्घकाळ काढल्यानंतर त्याची पूर्ण ओळख पटली असेल ही माझी कल्पनाही त्यांनी शेवटी खोटी ठरवली. पण तो भाग त्यांच्या निधनानंतरचा आहे, त्याचा उल्लेख नको. मी एवढंच म्हणेन की त्यांच्या संपूर्ण विश्वासास मी पात्र नाही असाच त्यांचा ग्रह झालेला असणार. नाहीतर अशी महत्त्वाची गोष्ट त्यांनी माझ्यापासून मागे ठेवलीच नसते. पण त्याबद्दल मागाहून रिटायर होईपर्यंत त्यांनी रेव्हेन्यूमधली आपली नोकरी इमाने इतबारे केली. आपल्याकडे रेव्हेन्यू खातं सर्वात बदनाम झालेलं आहे, पण मला नाही वाटत यांनी काही अवांतर कमाई केली असावी. एकतर त्यांचा तसा जरासा धाडसी कलंदर स्वभाव नव्हता आणि घरी इतकं गडगंज होतं की त्यांना कधी तशी गरजही भासली नसावी. बदल्या आल्या त्या त्यांनी नाकारल्या. त्यामुळे ज्या काही बढत्या मिळायला हव्या होत्या त्या त्यांना मिळाल्या नाहीत आणि शेवटपर्यंत ते त्याच कनिष्ठ लेखनिकाच्या जागेवरच काम करत राहिले. बदलीची ऑर्डर मिळाली की घरात त्यावर चर्चा व्हायचीच. मामनजी त्याच्या विरुद्ध असायचे. कशासाठी पाठीवर संसार घेऊन हिंडतोस? इथे चांगला आरामात दिवस काढतोयस तेच बरं नाही का? ते म्हणायचे. त्यांनी एकदाच मला विचारलं होतं, श्यामला तुझं काय मत आहे? मी तत्काळ म्हणाले होते, मीही इथे अगदी सुखात आहे, पण बदली नाकारण्यामुळे तुमच्या नोकरीवर काही संक्रांत येणार असेल तर बदली अवश्य घ्या. तुमच्याबरोबर कोठेही यायला मी तयार आहे. मामनजींनी वरचा मजला बांधण्याची कल्पना लगोलग अंमलात आणली होती. बांधकामाचा जराशी धूळ माती भिगाऱ्यांचा गोंगाट वगळता आम्हाला काहीच त्रास झाला नाही. अगदी खालच्यासारख्याच वरच्याही मजल्यावर 6 खोल्या बांधल्या. सिलिंग खालच्यासारखंच केलं, पण त्याच्यावर टेरेस केला नाही, तर मंगलोरी कौलांचं उतरतं छप्पर बांधलं. मध्ये उंच आणि दोन्ही बाजूंना भिंतीला टेकणारा चौकोनी खांबांच्या रांगा असलेला माळा तयार झाला. भिंतींना प्लॅस्टर झालं, रंगकाम झालं. आमच्या वापरासाठी खाटा, कपाटं, सोफा सेट, टेबलं, खुर्च्या अशी सगळी खरेदी झाली. नव्या वास्तूची शांत घरगुती कार्यक्रमानेच झाली. खालच्यापेक्षा वरचा मजला किती वेगळा होता.
खालच्या मजल्यावर अंगणातल्या झाडांमुळे प्रकाश जरासा कमी येत असे. वर असा काही लख्ख प्रकाश असायचा, शिवाय खालची जमीन पूर्वीची म्हणजे मोझॅकची रंगीत नक्षीकामाचीच होती. प्रत्येक खोलीत पाना फुलांचं रंगीत डिझाईन, सगळंच इतकं वेगळं वाटायचं. वर 6 खोल्या होत्या. आम्ही वर वावरणारे फक्त दोघं. मनात आणलं असतं तरी इतक्या खोल्यांचा वापर शक्य नव्हता. तेव्हा उजव्या हाताच्या 3ही खोल्या जवळजवळ पहिल्या दिवसापासूनच ज्या बंद राहिल्या त्या कायमच्याच. त्याला 2 कारणं झाली. पहिलं म्हणजे केवळ रात्रीचा झोपण्याचा वेळ सोडला तर आम्हा दोघांचा जवळजवळ सर्व दिवस खालीच जायचा. सकाळच्या नाश्त्यानंतर मामनजी बाहेर जात. काही काम असो वा नसो, बाहेर जायचा नियम ठरलेला. ते 12 वाजता परत येत आणि जेवणं झाली की त्यांचं काही काही वाचन, मग वामकुक्षी, मग 4च्या सुमाराला चहा आणि रात्री 7:30-8 पर्यंत त्यांचा क्लब. हे 10ला जेवून ऑफिसात जात ते 6च्या सुमारास परत येत. म्हणजे सारा दिवस मी आणि सासूबाईच फक्त घरात. सततच्या सहवासानं त्यांच्या माझ्याशी वागण्यात फरक पडत चालला. एक मोकळेपणा यायला लागला. इतरही कारणं असतील. एक म्हणजे मला हलक्या आणि जड सर्व कामांची सवय होती आणि हे घर आपलंच आहे म्हटल्यानंतर घरातलं कोणतंच काम करण्यात कमीपणा वाटेनासा झाला. घरातला स्वयंपाक आणि बाजारहाट सर्वच मी माझ्याकडे घेतलं. गेली कितीतरी वर्ष सासूबाई सकाळ संध्याकाळ तेच ते काम करून कंटाळल्या असल्या पाहिजेत. त्यांनी अगदी आनंदानं सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली. लग्न समारंभातून स्वयंपाकिणीच्या हाताखाली काम केलं होतं. स्वयंपाकातल्या अनेक लहान सहान युक्त्या मला माहीत झाल्या होत्या. नवल नाही, घरातल्यांना माझ्या हातचा स्वयंपाक मनापासून आवडायला लागला. चवीत बदल आणि नव्या नव्या पदार्थांची भर. मामनजींना गाण्याची आवड होती. खूप मागे केव्हा तरी त्यांनी फोनोग्राफ आणला होता. हल्ली आता तो म्युझियममध्ये दिसेल. प्रत्येक रेकॉर्डच्या वेळी त्या मोठ्या हँडलनं किल्ली द्यायची आणि त्या वरच्या यंत्रातली पिन बदलून मग तो फिरता हात रेकॉर्डच्या कडेवर टेकवायचा. प्रत्येक खेपेस हे सर्व करायला लागायचं, पण मामनजी न कंटाळता हा सारा खटाटोप करायचे. भिंतीतल्या कपाटात त्यांची रेकॉर्डची जाड जाड पुठ्ठ्यांची खोकी होती. एकदा मी सहज कुतूहलानं खोकी उघडून पाहिली. काही खूप मोठ्या, काही मध्यम, काही अगदी लहान रेकॉर्ड. काहींच्या वरचीच गाणी माझ्या माहितीची होती. बाकीची फैयाज खां, बडे गुलाम अली खां, विलायत खां, पलुस्कर, मला कशाचीच काही माहिती नव्हती. सासूबाई दुपारच्या जरा पडल्या की मी कधी कधी घरभर हिंडायचे. मनात विचार आल्याखेरीज राहायचा नाही. मागच्या जन्मी आपण कोणतं मोठं सत्कार्य केलं होतं की या जन्मी नशिबात इतकं सुख यावं. हे ऋण मी कसं फेडणार? सासूबाईंना कामाच्या जाचातून मोकळं केलं होतं, पण मामनजींसाठीही काहीतरी करावं असं सारखं वाटे. आमच्या विवाहानंतर 2 वर्षांनीच त्यांना 60वं वर्ष लागत होतं. त्यानिमित्त काहीतरी देण्यासाठी मी बाजारात हिंडत होते. रेडिओ आणि रेकॉर्डच्या त्या मोठ्या दुकानात मी शिरले आणि मला तिथे ते यंत्र दिसलं. दुकानदार कोणाला तरी त्या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवत होता. एकाच वेळी त्यानं मोठ्या, मध्यम आणि लहान अशा 8 रेकॉर्ड मधल्या दांडीवर ठेवल्या आणि बटण दाबलं. शेजारून एक हात हवेत आला. रेकॉर्डची रुंदी मोजून गेला. खट आवाज होऊन रेकॉर्ड खालच्या फिरत्या टेबलावर पडली. हात पुढे येऊन बरोबर रेकॉर्डच्या कडेवर टेकला. रेडिओमधून रेकॉर्डचा आवाज यायला लागला. यंत्रातलं एक बटण दाबताच हात उचलला गेला. त्यानं परत रेकॉर्डची रुंदी तपासली. दुसरी रेकॉर्ड खाली पडली. एका वेळी 8 रेकॉर्ड. आणि ही पिन डायमंडची आहे. किमान 1000 रेकॉर्ड तरी अगदी उत्तम वाजवेल, विक्रेता सांगत होता. मी दुकानातून त्या यंत्राची पुस्तिका आणली. मला इंग्रजी समजत नव्हतं, पण एक विचारून घेतलं. किंमत 260 रुपये. हे घरी आल्यावर त्यांना ते पुस्तक दाखवलं. मामनजींना त्यांच्या साठीनिमित्त अशी एखादी भेटवस्तू देण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आलीच नव्हती, पण शेवटी मी त्यांचं मन वळवलं. खरं तर माझी कृतज्ञताच कोणत्या ना कोणत्या मार्गानं व्यक्त करण्याचीच माझी धडपड होती. आम्ही आदल्या संध्याकाळी पैसे भरले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला दुकानचा माणूस ते घेऊन आला. मामनजींना मी मुद्दाम घरी थांबवून घेतलं होतं. त्या माणसानं एक वायर भिंतीतल्या प्लगला जोडली. दुसरी वायर रेडिओ मागच्या कोणत्याशा भागाला जोडली. मामनजी पुन्हा पुन्हा विचारत होते, दिनकर, श्यामला, हा काय प्रकार आहे? हे काय चाललंय? मी त्यांना हातानंच जरा वाट पाहण्याची खूण केली.
त्यांच्या कपाटातून 2 मोठ्या, 2 मध्यम आणि 2 लहान रेकॉर्ड काढल्या आणि त्यांची चळत मधल्या दांड्यावर ठेवली आणि यंत्राचं बटण दाबलं. एक मोठी रेकॉर्ड टप दिशी खालच्या फिरत्या तबकडीवर पडली. तो हात पुढे येऊन रेकॉर्डवर टेकला आणि रेडिओतून गाण्याचे सूर यायला लागले. मामनजी नवलानं आणि अविश्वासानं त्या यंत्राकडे आणि रेडिओकडे पाहतच राहिले. बाबा, हे शेवटी म्हणाले, तुमच्या साठीनिमित्त आमच्याकडून तुम्हाला ही भेट. कमाल आहे, खरोखर कमाल आहे, मामनजी पुन्हा पुन्हा म्हणत होते. आणि बाबा, हे सारं श्यामलाचंच डोकं बरं का. तिनंच या यंत्राची, याला रेकॉर्ड चेंजर म्हणतात, माहिती आणली. तुम्हाला आता चावी द्यायची आणि पिना बदलण्याची खटपट नको. एका वेळी 8 रेकॉर्ड ठेवायच्या आणि आरामात ऐकत बसायचं. जे काही श्रेय असेल ते सर्व श्यामलाचंच आहे. छान छान, खरंच छान, मामनजी म्हणाले. आज आता बाहेर कुठे जातच नाही, बसतो ऐकत गाणी इथेच. माझ्याकडे पाहून ते हसले. तेवढं मला पुरेसं होतं. आमच्या विवाहाला 2 वर्ष झाल्यावर मग सासूबाईंनी आडून चौकशी सुरू केली, अर्थात नातवंडाची. त्यांची अपेक्षा गैर थोडीच होती. मग त्यांना कटू सत्य सांगावंच लागलं. 5-6 महिन्यांपूर्वीच आम्ही दोघांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. तपासणीचा निष्कर्ष हा होता, आम्हाला संतती होणार नव्हती. जवळजवळ 50 वर्षांपूर्वीचा तो काळ. वंध्यत्वावरचे आजकालचे इलाज तेव्हा थोडेच उपलब्ध होते. आयुष्यात येईल त्याचा दैव म्हणून स्वीकार करायचा, हीच त्यावेळची मानसिकता. सासूबाई, मामनजी दोघांनाही अतिशय खेद झाला. मामनजी एकदाच वैतागानं बोलून गेले, उगाच वरचा एवढा डोलारा उभारला. घरात आपण इनमिन 4च तर असणार. अर्थात कोणावर दोषारोप करण्याचा किंवा एखाद्या माणसाला अपशकुनी ठरवण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. दत्तक वगैरे घेण्याचा विचारही आमच्यापैकी कोणाच्या मनात आला नाही आणि त्या प्रकरणावर कायमचा पडदा पडला. दिवाणखान्यात मामनजी आणि सासूबाईंचे फोटो होते. फोटोमध्ये सासूबाईंनी गळ्यात, कानात, हातात खूप दागिने घातले होते. त्या काळी आजच्यासारखी असुरक्षितता नव्हती. पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, गळ्यात 2-3 पदरांचे हार. स्त्रिया जवळ असले तर अगदी दररोज अंगावर मिरवीत असत. सासूबाई फक्त आता 2 पातळ बांगड्यांखेरीज अंगावर कधीही काहीही घालत नसत. त्यावेळी श्रीमंतांच्या घरांतून रोजच्या वापरातही नारायणपेठी, इरकली, इंदोरी साड्या वापरात असायच्या. पण सासूबाईंच्या साड्या अगदी साध्या. हक्काच्या ऐश्वर्याचा उपभोग घ्यायला काय हरकत होती. पण मी गरिबा घरची. दागदागिन्यांची चौकशी माझ्या तोंडी अयोग्य ठरली असती. त्यांना नाना शंका आल्या असत्या. तेव्हा मी त्यावर कधी शब्दानंही काही बोलले नाही. पण एकदा तो विषय आपोआपच निघाला. यांच्या ऑफिसमधल्या एकाचं लग्न होतं आणि आम्हा दोघांना लग्नाला जेवायला जायचं होतं. 10-10:30ला सासूबाईंनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. मी जाते तर काय, पलंगांवर त्यांनी दागिन्यांचा हा पसारा मांडलेला. पत्र्याच्या पेटीतून जांभळ्या वेल्वेटच्या कप्प्यात लखलखते दागिने मांडलेले. बांगड्या, गोठ, तोडे, जाळीच्या आणि साध्या पाटल्या, चंद्रहार, तन्मणी, अंगठ्या, कानातल्या, हिऱ्याच्या, माणकाच्या, सोन्याच्या कुड्या, आणखीही काही काही. काय सासूबाई, मी त्यांना विचारलं. अगं, लग्नाला जाते आहेस, यातलं घाल ना काही काही, त्या म्हणाल्या. आमच्या दोघीत आणखी जवळीक निर्माण झाली होती याचाच हा पुरावा होता. मी त्यांच्या शेजारी बसले आणि म्हणाले, सासूबाई, गेली 2-3 वर्ष मी पाहते, यातला एकही दागिना तुम्ही कधी वापरत नाही. माझं राहू दे, तुझं दागिन्यांचं वय आणि तुला शोभूनही दिसेल. घे तुला काय हवं ते. आणि श्यामला, नाहीतरी माझ्या मागे हे सारं तुझ्याच मालकीचं होणार आहे की नाही. संभाषणाला ही एक अनपेक्षित आणि अगदी नावडती कलाटणी होती. सासूबाई, मी रागानं म्हणाले, नसतं काही काही बोलू नका. आणि या दागिन्यांचं म्हणता, लग्नाला अंगावर लंगर खंगर घालून नटून जायला मी काही त्या घरची कोणी नाहीये. त्यांच्या मित्राचं लग्न म्हणून जाते, एवढंच. त्यांचा अगदी आग्रहच पडला म्हणून मी साध्या पाटल्यांची एक जोडी घेतली. दागिने कोणत्या स्त्रीला आवडत नाहीत, पण मला काही दागिन्यांचा सोस नव्हता. दुसऱ्या कोणाचे घालण्या इतका तर मुळीच नव्हता. पण आमच्यातल्या बदलत्या नातेसंबंधांची ती एक खूण होती आणि मी विचारलेला प्रश्न त्यांना मनातून सलत असावा. 5-6 दिवसांनी आमचा चहा होऊन
मामनजी बाहेर गेल्यावर त्यांनी मला बाहेरच्या दिवाणखान्यात बोलावून घेतला. बस, त्या म्हणाल्या. तुला काही सांगायचंय. आजवर याबद्दल मी कोणाशीही चकार शब्द सुद्धा बोललेली नाहीये. कशी बोलणार, कारण ती गोष्टच तशी आहे. आता तू घरातली झाली आहेस, त्यापेक्षाही महत्वाचं तू घरातल्यासारखी वागतेस, म्हणून ठरवलं की तुला सांगायचं. इतके दिवस एकटीनं वाहत आणलेलं ओझं जरा कमी तरी होईल. त्या काही वेळ गप्प बसल्या, मग बोलल्या तेव्हा त्यांनी डोळे मिटून घेतले होते. श्यामला, विचारत होतीस ना दागिने का घालत नाही, चांगल्या चांगल्या साड्या का नेसत नाही. सांगते, आमच्याकडे गडगंज पैसा आलेला आहे, पण तो विटाळलेला आहे, डागाळलेला आहे ग. सासूबाई, काय बोलता? खरं तेच सांगते. अगं, कोर्टातल्या साध्या नोकरीच्या पगारात का यांना हा एवढा बंगला, सोन्या मोत्या हिऱ्याचे दागिने, ही लफेदार मोठी वस्त्र, हे सगळं शक्य होतं? अगं, ही सगळी वर कमाई आहे. त्यांचे सर्व शब्दच अनपेक्षित होते. गौरी गणपती समोर जसा एखादा छानसा देखावा मांडलेला असावा आणि एखाद्यानं त्या खालचा जाजमच खसदिशी ओढून घ्यावं की त्या देखाव्याची कशी उलथापालथ होईल, वाताहत होईल. मला अगदी तसंच वाटत होतं. हे मी काय ऐकत होते?